अभ्यास, ज्ञान सर्व काही जे आहे हे सर्व आहे ते त्याच्या दर्शनाकरता, त्याच्या प्राप्तीकरता. आणि जर त्याची प्राप्ती घडत नसेल तर याचा अर्थ तिथे आपण कमी पडतोय असं मानायचं. ज्ञान कितीही झालं, म्हणून मला वाटतं काल परवाच गेलं जरूर, बहुतू झालाशी चतुर शहाणा, शुद्ध आचरणात चुको नको. खूप चतुर झाला, खूप शहाणे झाला, खूप ज्ञानी झाला, पण आचरण जर चांगलं नसेल तर त्या ज्ञानाचा काही उपयोग नाही. बोलण्याचा गैरसमज नको, ज्ञानाचा उपयोग आहेच, ज्ञानाचा उपयोग नाही असं म्हणण्याचा उद्देश माझा नाही. ज्ञानाचा उपयोग आहेच, पण आचरण जर ज्ञानाच्या पुढचं पाऊल आचरणाचं आहे. एक लक्षात घ्या, आपल्याला जर देवापर्यंत जायचं आहे, कुठल्याही साध्याला जायचं आहे, तर आपल्याला दोन्ही पावलाची गती चालू ठेवली पाहिजे ना. एक पाऊल पुढे टाकला की दुसरा पाऊल त्याच्या पुढे टाकला पाहिजे ना. तो जर इथंच ठेवला दुसरा पाय आणि हाच एक एक पुढं पुढं करत चाललो, जाऊ का आपण तिकडे? पोचणारच नाही, जाणारच नाही. होईल काय? उताना पडशील आणि काय होईल? खाली पडशील, पतन होईल, जाणं होणार नाही. जाणं होण्याकरता दोन्ही पावलाची गती चालू ठेवली पाहिजे. दोन पावलं कोणतं? एक पहिलं ज्ञानाचं पाऊल आणि दुसरं आचरणाचं पाऊल. ज्ञान जितकं आपण मिळवलं ते ज्ञान कशा करताय? आपल्या आचरणा करताय. ज्ञान काय सांगतं? तू कसं वागायचं हे सांगतं ज्ञान. म्हणून ज्ञान मिळवलंच पाहिजे. म्हणून ज्ञानाने आपल्याला पहिलं कसं वागावं हे कळतं, म्हणून पहिला ज्ञानाचा पाऊल पुढे गेला पाहिजे. आणि ज्ञानाचा पाऊल पुढे गेल्यानंतर लगेच दुसरा आचरणाचा पाऊल. ज्ञान जसं झालंय तसं आपल्या आचरणात आणण्याकरता आचरणाचा पाऊल त्याच्या पुढे गेला पाहिजे. ज्ञान जे झालं आहे त्या ज्ञानाप्रमाणे आचरणाचा पाऊल पुढे गेला पाहिजे. पुढे गेल्यानंतर आणखी पुढे कसं वागायचं, मग ज्ञानाचा पाऊल आणखी त्याच्या पुढे टाकायचा. ज्ञानाचा पाऊल, दुसरा आचरणाचा पाऊल, या दोन्ही पाऊलाने ज्या वेळेला आपण चालत जाऊ त्याच वेळेला मुक्कामाला पोहोचू, अन्यथा पोहोचणं होणार नाही. आणि ही संधी फक्त मनुष्य देहातच आहे. ह्या मनुष्य देह गेला की ही संधी संपली. पुन्हा कुठल्या जन्माला जाऊ ते आपल्या जीवनभरच्या वागण्यावर अवलंबून आहे. आपण जीवनभर कसं वागलो, कसं राहिलो, काय केलं याच्यावरच पुढची गती अवलंबून आहे.